key points on peaceful distribution. While distributing cash, which are the points we have to consider? सगळ्यात पहिले to determine excess capital. First, adjust the capital balance with the accumulated profits or losses like general reserve, reserve fund, profit and loss, that is debit balance, credit balance, whatever. पहिली स्टेप काय आहे तर पहिली की पॉइंट काय तर पहिले कॅपिटल जेव्हा आपण डिटर्मिन करणार आहोत एक्सेस कॅपिटल काढण्यासाठी तेव्हा पहिले आपण ऍडजस्टेड कॅपिटल बॅलन्स काढणार आहोत. तो कसा काढणार आहोत तर पार्टनर्सचं कॅपिटल त्यामध्ये जनरल रिझर्व्ह ऍड करणार आणि प्रॉफिट अँड लॉसचे बॅलन्सेस पण ऍड करणार. पण जर का प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स डेबिटला असेल तर मात्र मायनस करणार. इन दिस वे आपण पहिली ऍडजस्टमेंट करणार आहोत. नेक्स्ट, सेकंड, a sufficient amount must be kept aside in reserves for meeting estimated realization expenses. सगळ्यात म्हणजे एकदा हे डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर पहिली स्टेप काय करणार तर रिअलायझेशन एक्सपेन्सेस साठी आपल्याला रिझर्व बाजूला क्रिएट करायचा आहे. वी हॅव टू कीप असाइड सर्टन अमाउंट, काही अमाउंट आपल्याला बाजूला ठेवायची. सच अमाउंट शुड बी युटिलाइज्ड फॉर डिस्ट्रीब्युशन. Such amount should be utilized for the distribution once it becomes clear that such a reserve is no longer required. हे बाजूला ठेवलेले पैसे आपण परत ते पण डिस्ट्रीब्यूट करून टाकणार आहोत जेव्हा हे क्लिअर होईल की आता आपल्याला रिलेशन एक्सपेन्सेसची गरज नाही. किंवा म्हणजे एक्झाम्पल काय, सपोज असं आपण म्हटलं की रिलेशन एक्सपेन्सेस अंदाजे 10,000 रुपये होतील असा अंदाज त्यांनी दिलेला असेल तर तो तेवढे पैसे पहिले बाजूला काढणार. पण जर सपोज 8,000 रुपये खर्च आला तर उरलेले 2,000 रुपये परत डिस्ट्रीब्युशनसाठी कॅशच्या इन्फ्लो मध्ये घेऊन टाकणार. आपण कॅशच्या इन्फ्लो मध्ये ते कव्हर करणार. नेक्स्ट, अ रिझनेबल अमाऊंट शुड बी केप्ट असाइड फॉर कॉन्टिंजन्सी रिझर्व्स किंवा कॉन्टिंजंट लायबिलिटीज बिफोर एनी पेमेंट इज मेड टू पार्टनर्स. पार्टनर्सना पेमेंट करायच्या अगोदर कॉन्टिंजंट लायबिलिटीज बाजूला काढून ठेवणार आपण. हे सगळे की पॉइंट्स, हे पॉइंट्स आपल्याला फार महत्वाचे आहेत. हे तुम्हाला हळूहळू आता जसजसे आपण सम सॉल्व्ह करू तेव्हा हे समजणार आहे. यू आर गोइंग टू अंडरस्टँड मोर अबाउट दीज पॉइंट्स. हे जे पॉइंट्स मी काढून ठेवलेत बाजूला हे फार क्रुशियल आहेत. तुम्हाला रिअलाइज होतील. हे पॉइंट्स फार महत्वाचे आहेत. ड्युरिंग द सॉल्विंग ऑफ अ सम हे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. इफ एनी पार्टनर हॅज परचेस्ड द असेट्स ऑफ द फर्म, the agreed value of such asset must be distributed amongst all partners. जर एखाद्या पार्टनरनी एखादी असेट घेतली असेल तर कुठल्याही एका ऍग्रीड व्हॅल्यूला घेतली असेल तर ती जी काय व्हॅल्यू आहे ती ऑल पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट होणार. हा एक की पॉइंट आहे. दिस यू विल रिअलाइज व्हॉट आय एम सेइंग. तुम्ही जेव्हा हे सॉल्व्ह कराल तेव्हा हे अशा टाइपचे सम्स येणार आहेत. Eventually, the unpaid amount, that is the loss to be borne by the partners, must be in profit sharing ratio. Ultimately, सगळ्यात शेवटी तुमचा जो काही लॉस असणार आहे, जो काही लॉस येणार आहे तो प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये आला तर यू कॅन थिंक दॅट यू कॅन कन्सिडर व्हॉट एव्हर यू हॅव डन इज करेक्ट.